तर हाके कुणाचंही उचल घेऊन बोलत जाऊ नका अशा शब्दात सुरेश धस यांनी लक्ष्मण हाकेंना विनंती केली आहे। तर धस तुम्ही आमची उचल फेडली नाही, आमच्याशी गद्दारी केली असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी प्रत्युत्तर दिलंय। साहेब तुमच्या पाया पडतो, कुणाचं बी उचल घेऊन कुणीकडे बोलत जाऊ नका। आई शपथ तुम्हाला विनंती आहे। अजून ते तुम्हाला 500 मतं पडलेत का 5000 पडलेत साहेब? प्रकाश अण्णा शेंडगे तुमचे वडील फार मोठा माणूस होते, तुम्ही सुद्धा मानता संपूर्ण ओबीसी समाज धनंजय मुंडेंच्या मागे आहे। ओबीसी समाज संपूर्ण माग आहे आणि हे तर कोण आहेत आता ही बसलेली? बाकीचे सगळ्या समाजाचे लोक आहे ना। मग कुठला ओबीसी कुठला मराठा कुठलं काय, याच्यात काय राहिले? नाही, मी उचल निश्चित घेतली। मी ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या दायित्वाची उचल मी 100% घेतली। पण सुरेश धस तुम्ही आमची उचल फेडली नाही, तुम्ही आमच्याशी गद्दारी केली। कारण तुम्ही आमच्या सर्व लोकांच्या धनगराची मतं तुम्ही घेतली, वंजाऱ्यांची मतं तुम्ही घेतली, तुम्ही आष्टी पाटोदा शिरूरमध्ये आमच्याच मतावर निवडून आला, पण त्यांचीच बिंदू नियमावली तुम्ही काढताय। त्यामुळे गद्दारी कोण करतंय? आमची उचल तुम्ही फेडायची आहे सुरेश धस।